नमस्ते मुलांनो, मागील भागामध्ये आपण बघितलं आहोत इयत्ता 6वीचं प्रकरण 3 पूर्णांक संख्या आणि पूर्णांक संख्याचा आपण अभ्यास केलेला आहे। अभ्यासामध्ये आपण पूर्णांक संख्या शिकलेलो आहोत, नैसर्गिक संख्या शिकलेलो आहोत आणि त्याच्यानंतर आपण विरुद्ध संख्या शिकलेलो आहोत। धन संख्या काय आहे, धन ऋण हे सुद्धा आपण बघितलं आहे आणि त्यांची बेरीज, पूर्णांक संख्यांची बेरीज, वजाबाकी आणि त्यांचा लहान संख्येचा लहान मोठा क्रम सुद्धा आपण बघितलेला आहे। तर आता त्याच्यानंतर आपला सराव सुद्धा झालेला आहे। सरावामध्ये आपण काही प्रश्न सोडवलेले आहेत, खेळ सुद्धा आपण खेळलेलो आहोत। खेळाद्वारे पण आपण वेगवेगळी प्रश्न सोडवलेली आहे। आज आपण आता इथे मुलांना आता परीक्षा द्यायची आहे। आता आपण इथे परीक्षा बघणार आहोत आणि परीक्षामध्ये बघा नेहमीप्रमाणे तुम्हाला इथे प्रश्न राहणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचे 4 हे ऑप्शन्स राहणार आहे। आणि बघा तुम्ही याचा अभ्यास सराव केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षा द्यायला खूप सोपी जाणार आहे मुलांनो। तर बघा योग्य प्रश्नांच्या उत्तरावरच तुम्ही क्लिक करा। आता आपण बघूया प्रश्न क्रमांक पहिला। विरुद्ध संख्या डॅश पासून सारख्या अंतरावर असतात। तर विरुद्ध संख्या कोणापासून सारख्या अंतरावर असतात? आपल्याला माहित आहे की जे विरुद्ध संख्या असतात, तर आपण मुलांना सांगा तुम्ही संख्या रेषेवर उजवीकडे धन संख्या असतात आणि मधामध्ये शून्य असतो आणि डावीकडे ऋण संख्या असतो। तर विरुद्ध संख्या एकमेकांपासून डॅश पासून सारख्या अंतरावर असतात। कोणापासून? अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे। आता आपण पुढे वळूया। विरुद्ध संख्या शून्यापासून डॅश दिशांना असतात। कोणत्या दिशेंना असतात? अगदी बरोबर सांगितलेलं आहे मुलांनो, विरुद्ध दिशेंना। आता आपण तिसरा प्रश्न बघूया। बघा तुम्ही प्रश्नांची उत्तरं सांगत जा आणि शेवटी आपल्याला हे सुद्धा दिसणार आहे की आपण किती वेळामध्ये किती प्रश्न सोडवलेले आहे आणि किती प्रश्नाची उत्तरं आपण योग्य दिलेली आहे। तर प्रश्न क्रमांक 3 बघूया। उद्योगात मिळवलेले कमिशन डॅश संख्येने दाखवता येईल। तर आपल्याला कमिशन म्हणजेच काय होते? प्रॉफिट, नफा। तर तो फायदा आपल्याला झालेला आहे कोणत्या याच्याने दाखवता येईल मुलांनो? पहिला पर्याय आहे पूर्ण संख्या, दुसरा पर्याय आहे शून्य संख्या, तिसरा पर्याय आहे ऋण संख्या आणि चौथा आहे धन संख्या। तर बघा योग्य पर्यायावर क्लिक करा मुलांनो। आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 4। चौथा काय आहे? शून्याला डॅश चिन्ह देत नाही। शून्याला डॅश चिन्ह देत नाही। तर बघा कोणतं चिन्ह देत नाही? पहिला पर्याय आहे धन, दुसरा पर्याय आहे पूर्ण संख्या, तिसरा पर्याय आहे ऋण आणि चौथा पर्याय आहे कर्कवृत्त। तर बघा शून्याला आपण चिन्ह देत नाही। कोणते चिन्ह देत नाही? ऋण पण देऊ शकत नाही, धन पण नाही मीन्स। आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 5। पाचवा प्रश्न बघा। ऋण 35 या संख्येची विरुद्ध संख्या डॅश आहे। म्हणजे बघा ऋण 35 ची काय राहणार आहे विरुद्ध संख्या? अगदी बरोबर, पण पहा पर्याय बघून घ्या। पहिला पर्याय आहे ऋण 35, पर्याय क्रमांक दुसरा आहे धन 35, पर्याय क्रमांक तिसरा आहे ऋण 53 आणि पर्याय क्रमांक चौथा आहे धन 53। तर बघा ऋण 35 ची पर्याय क्रमांक 2 तुम्ही सांगितलेला आहे मुलांनो। आता आपण पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 6 आहे 2 विरुद्ध संख्येची बेरीज डॅश असते। तर बघा विरुद्ध संख्येची समजा बेरीज आपण केली, आपण अभ्यासामध्ये बघितलेलं आहे की विरुद्ध संख्येची बेरीज केली तर काय येते? 4 पर्याय आहेत आणि पहिला पर्याय आहे शून्य, दुसरा पर्याय आहे ऋण, तिसरा पर्याय आहे धन आणि चौथा पर्याय आहे नैसर्गिक। तर बघा मुलांनी योग्य पर्यायावर आपण क्लिक करायचं आहे। तुम्ही पर्याय क्रमांक 1 सांगितला आहे। आता आपण पुढे वळूया। प्रश्न क्रमांक 7 आहे संख्या रेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या
लगतच्या डावीकडील संख्येपेक्षा डॅशने मोठी असते. बघा, संख्यरेषेवरील उजवीकडील प्रत्येक संख्या ही तिच्या लगतच्या डावीकडील संख्येपेक्षा कितीने मोठी असते? माहित आहे मुलांनो, 4 पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 3, पर्याय क्रमांक पहिला आहे 3, दुसरा पर्याय आहे 0, तिसरा पर्याय आहे 1 आणि चौथा पर्याय आहे 2. तुम्ही दिलेले उत्तर हा मुलांनो, व्हेरी गुड. पर्याय क्रमांक 3 वर मी क्लिक केलेला आहे. 1 ने मोठी असते. तर आता आपण पुढे वळूया. प्रश्न क्रमांक 8 आहे, समुद्र तळाची खोली डॅश संख्येने दाखवतात. तर समुद्र तळाची जी खोली आहे ती कशाने दाखवतात मुलांनो? बघा, इथे पण 4 ऑप्शन्स आहे. पहिला ऑप्शन आहे 0, दुसरा ऑप्शन आहे ऋण, तिसरा आहे नैसर्गिक आणि चौथा आहे धन. तर बघा, समुद्र तळाची खोली बघायची आहे. तर ती सांगा मुलांनो. तुम्ही सांगितलेला पर्याय 2 वर मी क्लिक केलेला आहे. आता बघूया आपण प्रश्न क्रमांक 9 कडे. 9वा प्रश्न वाचूया आपण. 0 हा डॅश समूहाचा भाग आहे. तर बघा, 0 हा कोणत्या संख्येचा भाग आहे? पहिला पर्याय आहे पूर्ण संख्या, दुसरा पर्याय आहे नैसर्गिक संख्या, पर्याय क्रमांक 3 आहे धन संख्या आणि पर्याय क्रमांक 4 आहे ऋण संख्या. तर बघा, 0 हा, तर सांगा मुलांनो कोणतं ऑप्शन? व्हेरी गुड. आपण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे पर्याय क्रमांक 1 वर क्लिक केलेला आहे. आता आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 बघूया. संख्या रेषेवर ज्या बिंदूशी 0 ही संख्या दाखवली जाते त्या बिंदूला डॅश म्हणतात. बघा, संख्या रेषेवर आपण 0 दाखवतो, तर त्या 0ला आपण काय म्हणतो? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे मध्यबिंदू, दुसरा ऑप्शन आहे ऋणबिंदू, तिसरा ऑप्शन आहे आरंभ बिंदू आणि चौथा ऑप्शन आहे अंतबिंदू. तर बघा मुलांनो, 4ही पर्याय दिलेले आहेत. 4 पैकी योग्य तो पर्याय तुम्हाला सांगायचा आहे. तर 0ला आपण काय म्हणतो? अगदी बरोबर, तुम्ही पर्याय क्रमांक 3 सांगितलेला आहे. आपले 10ही प्रश्नांची उत्तरे देऊन झालेली आहे. आता इथे आपण समाप्त करूया. आता समाप्त केल्यावर बघा, तुमचं इथे वेळ आलेला आहे. तुम्ही किती वेळामध्ये हे प्रश्न सोडवलेले आहे? किती प्रश्न सोडवले? 10 प्रश्न सोडवले आहे मुलांनो. आणि सोडवलेले जे प्रश्न आहेत त्या 10 पैकी 10ही प्रश्नांची तुमचे उत्तर बरोबर आहे आणि तुम्ही दिलेलं एकही उत्तर चुकलेलं नाहीये मुलांनो. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही खूप छान प्रकारे परीक्षा दिलेली आहे मुलांनो. अशाच प्रकारे तुम्ही परीक्षा देत राहा.